खानदेशच्या मातीतून घडलेला एक सुपुत्र आज मुंबई ठाण्याच्या राजकीय पटलावर आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत मोहर उमटवत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळ्या तालुक्यातील कंकराज गावचे सुपुत्र विकास पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवक म्हणून निवड होण्याचा मान पटकावला आहे. ग्रामीण भागातून थेट महानगरापर्यंत पोहोचलेला हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विकास पाटील यांनी जनतेशी थेट संवाद, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सातत्यपूर्ण संपर्काच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. विकास पाटील हे माजी सरपंच तसेच पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सतीश पाटील यांचे लहान बंधू आहेत. सतीश पाटील यांच्या सामाजिक व राजकीय अनुभवाचा लाभ विकास पाटील यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येतो. गाव पातळीपासून ते तालुका स्तरावरील प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. ठाण्यासारख्या महानगरात खानदेशी माणसाने मिळवलेला हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण पारोळा तालुक्याच्या अभिमानात भर घालणारा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. खानदेशातील सामान्य माणसाचा आवाज आता महानगरपालिकेत प्रभावीपणे मांडला जाणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. निवडीनंतर विकास पाटील यांचे धुळे जिल्ह्यात आगमन होताच नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गुलाब माळी, दाऊशेठ, गुड्डू अहिरराव, भाऊसाहेब चौधरी, वकील साहेब, महेश पाटील व मित्र परिवाराने फुलांच्या माळा घालून जंगी सत्कार केला. यानंतर मूळ गावी कंकराज येथे तर आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांचा जल्लोष आणि भव्य मिरवणुकीतून गावकऱ्यांनी आपल्या सुपुत्राचे स्वागत केले. संपूर्ण गाव विकास पाटील पुढे चला या घोषणांनी दुमदुमून गेले. या भव्य सोहळ्यास माजी मंत्री सतीश पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुका व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने विकास पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खानदेशाचा आवाज आता ठाण्यात बुलंद होणार असून सामान्य जनतेचे प्रश्न ताकदीने मांडले जातील अशा भावना यावेळी नागरिकातून व्यक्त होत दिसतात. विकास पाटील यांचा हा विजय खानदेशच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिणारा ठरत आहे.